नमस्कार, राणीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत काजूचे मोदक। त्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य आहे, मी 1.5 वाटी काजू घेतलेले आहेत, त्यानंतर 1 वाटी मिल्क पावडर घेतली आहे, अर्धी वाटी कंडेन्स मिल्क घेतलेले आहे, 1 चमचा तूप आणि सजावटीसाठी गुलाबाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। आता सगळ्यात आधी आपण काजूची बारीक पावडर करून घेणार आहोत मिक्सरला फिरवून। हे बघा, काजूची पावडर आता आपली तयार झालेली आहे। आपण ती आता एका भांड्यात काढून घेऊयात। हे बघा, काजूची पावडर मी भांड्यात काढून घेतली आहे का, आणि त्यात आता मिल्क पावडर टाकून घ्यायची आहे आणि हे सगळं आता आपल्याला चांगलं एकत्र करायचं आहे। काजूची पावडर आणि मिल्क पावडर एकत्र करून झाली की हे जे कंडेन्स मिल्क आपण घेतलं होतं ते थोडं थोडं टाकून आपल्याला एकत्र करून घ्यायचंय। एकदम सगळं नाही घ्यायचंय आपल्याला, जसं लागेल तसं थोडं थोडं टाकून घ्यायचं आणि चांगलं मऊसूत पीठ मळून घ्यायचंय आपल्याला ह्याचं। हे बघा, मिल्क मेड घालून आपला घट्ट असा गोळा तयार झालेला आहे। आता आपण यात तूप घालून घेऊ आणि चांगलं पीठ मऊ असं करून घेऊयात। हे बघा, आपलं काजूची पावडर आणि कंडेन्स मिल्क आणि मिल्क पावडर मिळून असं मऊसूत पीठ मळून झालेलं आहे। आता आपण मोदक बनवून घेऊयात। बघा, बाजारात असे वेगवेगळ्या प्रकारचे मोदकाचे साचे मिळतात, त्यातलं तुम्हाला हवा त्या आकाराचा तुम्ही घेऊ शकता। आता आपण मोदक बनवायला सुरुवात करूयात। आधी मोदकाच्या साच्याला तूप लावून घ्यायचंय। त्यानंतर गुलाबाच्या पाकळ्या अशा साच्यात टाकून घ्यायच्या। त्यानंतर मोदकाचं पीठ असं थोडंसं दोन्ही बाजूला थोडं थोडं लावून घ्यायचे, जेणेकरून आपल्या पाकळ्या हलणार नाहीत जागच्या। आणि नंतर साचा बंद करायचा आहे आणि वरून आपल्याला हे सारण भरून व्यवस्थित दाबून घ्यायचे। आणि आता आपण खोलून बघूयात। हे बघा, आपला काजूचा मोदक। आता असेच आपण सगळे मोदक तयार करून घेऊयात।
हे बघा, अगदी कमी साहित्यात आणि कमी वेळेत होणारे हे मोदक आहेत. हे लगेच पटकन म्हणजे आजच्या आज खराब नाही होणार. तर गणपतीच्या आधी तुम्ही तर उद्या जर गणपती येणार असतील तर एक दिवस आधी तुम्ही हे बनवून ठेवू शकता मोदक. किंवा ऐनवेळी प्रसादासाठी पण तुम्ही बनवू शकता. अगदी पटकन होतात हे. हे बघा, आपले काजूचे आता मोदक हे बनवून झालेले आहेत.